माझं नाव साक्षी आहे. मी आता पुण्यात राहते आणि माझं वय 29 आहे. माझे लग्न झाले आहे. मी तुम्हाला आज माझ्या पहिल्या संभोगची कहाणी सांगणार आहे. जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा माझा एक बॉयफ्रेंड होता. मी त्याच्याकडून माझी योनी आणि बम कशी मारून घ्यायची तीच गोष्ट तुम्हाला आज सांगणार आहे. माझा बॉयफ्रेंड माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायचा, त्यामुळे मी पण त्याच्यावर खूप प्रेम करायचे. तेव्हा माझे वय 21 होतं आणि मला त्यावेळी संभोग करायची खूप इच्छा व्हायची. मी पूर्ण भरलेली होते त्यावेळी त्याने मला पटवलं. मला स्वतःलाही कळलं नाही की मी कधी त्याच्याशी पटले आणि त्याच्या बोलण्यात आले, कारण तो इतक्या चांगल्या गोष्टी बोलायचा की माझं त्याच्याशी फोनवर तासनतास बोलणं व्हायचं. एका वेळी त्याने मला हॉटेलमध्ये भेटायला सांगितलं. सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती, म्हणून मी नकार दिला. पण नंतर त्याच्या खूप आग्रहामुळे मी तयार झाले आणि आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे रूममध्ये गेल्यावर तो माझ्या ओठांवर चिटला, मला चुंबन देऊ लागला. मी तर गरम होऊ लागले. तो आणखीन जोरात किस करू लागला. माझी कामवासना हळूहळू जागी होऊ लागली. तो माझ्या स्कर्टवरूनच माझ्या योनीवर हात फिरवत होता आणि माझ्या ओठांवर चुंबन घेत होता. तो माझ्या शर्टवरूनच माझे बॉल दाबत होता. मग हळूहळू त्याने माझं स्कर्ट काढलं. मी फक्त त्याच्या समोर पॅन्टीत होते. माझ्या नग्न जांघा त्याच्या समोर होत्या. तो माझ्या जांघांवर चुंबन देऊ लागला आणि पॅन्टीवरूनच माझ्या योनीवर जीभ फिरवायला लागला. मी आता खूप भारावून गेले होते आणि त्याची जीभ योनीला लागताच वासनेच्या आहारी गेले. आता मी मस्तीत माझे पाय वर उचलले आणि त्याच्या केसांवर हात फिरवायला लागले. मग मी स्वतःच माझं कमीज काढलं आणि माझी ब्राही. तो अजूनही खाली माझ्या योनीची चव घेत होता. मी त्याला माझ्यावर ओढलं आणि त्याला अंगावर घेताच तो माझे बॉल वेड्यासारखा चोखायला लागला. मला खूप मजा येत होती. माझ्या तोंडातून कामुक आवाज निघत होते. 2-3 वर्षांपासून मला इतक्या तीव्रतेने संभोग करायची इच्छा होत होती की ती फक्त मीच जाणत होते. मग मी त्याला बेडच्या दुसऱ्या बाजूला ढकललं आणि त्याचे कपडे काढायला लागले. मी पोर्न व्हिडिओजमध्ये पाहिले होते की कसे त्या मुली-मुलांचा तोंडात घेतात आणि माझं मन पण त्याचे सामान तोंडात घ्यायचं होतं, म्हणून मी त्याची थोडी खाली सरकवली आणि त्यात सामान काढून थेट चोखायला लागले. त्याचे अर्धे कपडे काढलेले होते, पूर्ण काढले नव्हते. पण मी पूर्ण नग्न होते. मी त्याचे सामान चोखून चोखून इतके ओले केले होते की त्याने मला ढकलून बेडवर सरळ झोपवलं आणि माझे पाय थोडे वर उचलून माझ्या योनीमध्ये त्याचे सामान घातले. त्याचे सामान माझ्या योनीमध्ये जाताच मी किंचाळायला लागले आणि माझे दात त्याच्या मानेवर रुतवायला लागले. मला मजाही येत होती आणि दुखतही होतं, पण थोड्या वेळाने मला दुखणं बंद झालं आणि पूर्ण मजा येऊ लागली. मी त्याच्या कंबरेवर माझे नख रुतवले. तोही मला जोरजोरात दणके देत होता आणि याच पोजमध्ये माझ्या योनीने पाणी सोडलं. मी स्वतःला त्याच्याशी चिकटवलं पण तो मला असाच दणके देत राहिला. त्याने संभोग थांबवला नाही. माझं झडल्यानंतर मी त्याला खूप नाकारलं की आता माझ्या योनीला आणखीन दणके नको देऊ. पण त्याने ऐकलं नाही. मी माझ्या हातांनी त्याला हटवायचा प्रयत्न केला पण तो हटला नाही. मग मी हार मानली आणि बेडवर पडले आणि माझं शरीर ताठ करून त्याच्या धक्क्यांचा सामना करायला लागले. 10 मिनिटांनंतर मला पुन्हा मजा येऊ लागली आणि मी पुन्हा त्याची साथ देऊ लागले. त्याने मला यावेळी घोडी बनवलं. मागून माझ्या योनीमध्ये त्याचे सामान घातले आणि माझे केस पकडून माझी मागून खूप मारली. जसे रस्त्यावर कुत्री जसे संभोग करतात तसे तो करत होता. या अवस्थेत मला खूप दुखतं. मी खूप किंचाळलेही पण तो हटला नाही आणि त्याला मजा येऊ लागली. तेव्हा तो म्हणाला, साक्षी सांग, माझं वीर्य कुठे सोडू? मी त्याला म्हणाले, आतच सोड, मला तुझ्या मुलाची आई व्हायचं आहे. आणि त्याने तसंच घोडी बनलेल्या अवस्थेत माझ्या योनीमध्ये सगळं वीर्य सोडलं. गरम गरम माल माझ्या आत जाऊन लागत होतं. मला त्याचं वीर्य, त्याचं पाणी जाणवत होतं. मग तो हटला. मीही थकून पडले. वीर्य माझ्या योनीमधून बाहेर वाहायला लागलं. आम्ही कपड्याने आमचे यौन अवयव स्वच्छ केले आणि एकमेकांना खूप वेळ नग्न चिकटून राहिलो. मग थोड्या वेळाने त्याचे सामान पुन्हा उभा झाले आणि त्याने मला त्याचे सामान चोखायला सांगितलं. मीही माझ्या दोन्ही हातांनी त्याच्या सामानाची धुमकीने मालिश केली आणि मग मी त्याचे सामान चोखायला लागले. तो वरून माझं डोकं दाबायचा तेव्हा मी त्याचे पूर्ण सामान तोंडात घ्यायचे, पण श्वास न येण्यामुळे मग मी पटकन बाहेर काढायचे. आम्ही दोघे इतक्या घाणेरड्या पद्धतीने संभोग करत होतो कारण आम्हाला एकमेकांना परत जोरात करायचे होते. मग त्याने मला पुन्हा घोडी बनवलं आणि मागून माझी बम चाटायला लागला. त्याने बोटाने माझी हळूहळू ओली केली. माझी बम इतकी ओली झाली की खूपच. मला माहिती होतं की आता माझ्या बमच्या होलची पाळी आहे. मग त्याने आपलं पूर्ण बोट ओलं करून माझ्या बममध्ये घातलं. मला खूप दुखतं. मी किंचाळत म्हणाले, नाही बेबी, तिथे नाही. पण तो हळूहळू असंच करत राहिला. कधी जिभेने चाटायचा, कधी बोट, कधी चाटणे. यामुळे मला खूप मजा येत होती. मग त्याने मला पोटावर झोपवून त्याच्या सामानावर थुंकी लावली आणि माझ्या बममध्ये त्याचे सामान घालून आत बाहेर करू लागला. मी खूप किंचाळते पण त्याने माझं ऐकलं नाही. पण मग हळूहळू मला मजा येऊ लागली आणि मी त्याची साथ देऊ लागले.
त्या दिवशी पूर्ण दिवस हॉटेलमध्ये त्याने माझ्या शरीराला खूप चोखलं आणि माझ्या योनी आणि बममध्ये त्याने आपलं वीर्य भरलं होतं. आम्ही दोघांनी खूप मज्जा केली. त्या दिवशी त्याने माझी खूप मारली आणि माझ्या बममध्येच आपलं वीर्य सोडलं. त्या दिवशी हॉटेलमध्ये आम्ही दोघांनी आमची पूर्ण वासना काढली. तिथे त्या दिवशी आम्ही 4-5 वेळा संभोग केलं आणि खूप मज्जा केली. ही होती माझ्या लग्नापूर्वीच्या संभोगची कहाणी माझ्या बॉयफ्रेंडसोबत, ज्याच्याकडून मी माझी योनी आणि बम मारून घेतली. पण आता माझं लग्न झालं आहे आणि त्याचंही. त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत बोलत नाही. पण एके दिवशी तो माझ्या घरी आला. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करून पार्ट 2 कॉमेंट करा. लवकरच भेटू.